नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून. तर माझ्या आईचा आशीर्वाद घ्या आणि दर्शन घ्या सर्वांनी. आणि माझं मी जी दररोज टाकते ना देवाचा व्हिडिओ, ते तुम्हाला बघायला आवडतो का ते पण मला सांगा. मला तर खूप छान वाटतं. मग तुमचं मत काय आहे ते मला खरंच नक्कीच सांगा. आणि इकडं ना मग सकाळी सकाळी असं मोगऱ्याच्या झाडाला फुलं आलती आणि खूप छान वाटत होतं बरं का. एक 10-15 अशी सहजी फुलं येते ती. तर मी ना ही फुलं देवाला तोडून आणली. म्हणलं चला आज आपल्या देवाला दररोजच घालत असते मी फुलं. आणि मग इकडं ना गाय बघायला गेलती, म्हणजेच व्यापाऱ्याच्या घरी गेलती. मग तिथं थोडंसं शूट घेतलं. पण तिथं गेली, गाय बघितल्या आणि अशा सगळ्या गाय येत्या. तर त्यांच्या गाई ह्या बाजारला जाणार होत्या. तर व्यापाऱ्याचा फोन आलता, तुम्हाला जर घ्यायची असेल तर मग बघायला या. मग गेली तिथं गेल्यावरती मग काय झालं, थोडं त्यांनी रेट पण जास्त सांगितलं बरं का. 1,25,000 रेट म्हणून. मग मी बघितल्या गाई आणि परत महागारी आली. म्हणलं नकोच, 1,25,000 खरंच खूपच जास्त होते. तेवढं रेट नाही तर गायना असं मला म्हणायचं. पण त्यांनी नियोजन, आता व्यापारी म्हणल्यावर बघा, व्यापाऱ्याचं मॅट टाकले, कोबावर पोगर बसवल्यात आणि असं गायनला एकदम मस्त मध्ये केलं. किती छान वाटतंय. आणि कटाकट आहे असं असं पाहिजे बरं का नियोजन. पण व्यापाऱ्याचं आहे ती गाय, आपल्या थोडीच आहे ती. आपल्याला म्हणजे आपलं कसं गरिबीत नसतं, गरिबीतनं आपल्याला एवढं पैसे प्रॉफिट राहत नसतं ना. मग त्यामुळं आपण आपलं कसं तरी करत राहतो. तसं त्यांचं कसं भरपूर प्रॉफिट असतं व्यापाऱ्यांना, म्हणून ती असं एक नंबरच नियोजन करते ती. तर तिथं थोडंसं शूट घेतलं. आणि माझा ना जुना फोटो आहे, तर माझ्या मुलांनी मला टाकला होता. तर चला म्हणलं तुमच्यासोबत पण हा फोटो माझा शेअर करूया. आणि इकडं ना परत मी एकदम ऊन पडलं होतं आणि उन्हाचंच वैरणीला गेलती. तर तिथं होतं देवबाप्पा. तर देवबाप्पाचं मग आपलं लांबूनच दर्शन घेतलं. आणि तर चला म्हणलं काढूया आपण वैरण. तर मग वैरण काढायला मी आपला वैरणीचा पोशाख चढवला आणि चला म्हणलं वैरण तोडूया. एवढं ऊन झालं ना, पण पर्याय नाही. ऊन झालं म्हणून जमतच नसतं का. तर वैरण आणणं आपल्याला भागच असतं. वैरण नाही आणायची असं विषयच नसतो, कारण का आज वैरणच नव्हती. आणि मग लागली वैरण तोडायला मकवानाची. आणि गाडीवर आणायला रस्ता खराब आहे म्हणून आज काय केलं, 2 ते 4 दिवसाची वैरण तोडली आणि सरळ एक पिकअप बोलवलं आणि त्या पिकअपमध्ये वैरण टाकली. आणि पिकअपमध्येच बसून आली. गाडी पण नव्हती आज मला, कारण का माझ्या गाडीची बॅटरीच उतरली, त्यामुळं गाडी पण नव्हती. आणि तर म्हणलं चला आज पिकअपमध्येच बसून पण येऊया. तर असं मग वैरण घेऊन आलती. किती वाजल्या होत्या तुम्हाला सांगते मी, जवळजवळ दुपारचे 2-2:30 वाजले होते. आणि आज म्हणा माझ्या मागाशी धावपळ असल्यामुळे मला शूट पण नाही घेणं झालं. काल पण माझा व्हिडिओ नाही आणि आज पण माझा व्हिडिओ नाही. तर म्हणलं चला आज जेवढं घेतलंय ना सकाळपासून थोडंसं तेवढं तरी निदान शेअर करूया. काल पण व्हिडिओ टाकला नाही म्हणून म्हणलं आज तरी टाकावा. मग असं नारळाचं फंट खाली आल्यात वाऱ्यानं. तर रानात पण पाणी लावायला जात थोडंसं शूट घेतलं. म्हणलं वातावरण तरी आपल्या यूट्यूब फॅमिलीला बघायला भेटेल. आणि इथं ना पाणी साठून थोडीशी मका तिथं वाढलीच नाही. तर इकडं बघा पाणी लावायला गेलती मी. पाणी लावायला गेल्यावर तेवढंच म्हणलं चला दाखवूया. आणि ही ना दिवस मावळायचं टायमिंग होतं. तर बघा तुम्ही, आता गायींचं पण सांगते बरं का मी तुम्हाला. तर आपल्याला ना असं मला वाटतं असं की आपल्याला कुणीतरी सांगावं की बाबा ही व्यवसाय करा, ती व्यवसाय करा. आता मी कसं माझ्या यूट्यूब फॅमिलीला सारखं सांगत असते की तुम्ही गायींचा व्यवसाय करा, खूपच छान. असं मला खरंच कुणी नाही सांगितलं. म्हणजे मला ज्यावेळेस अनुभव मिळत गेला ना, त्यावेळेसच मग हळूहळू वाढवायला सुरुवात केली. पण ज्याच्याकडं गाय आहेत ना त्याला तुम्ही खरंच माझं ही शब्द ऐका. आणि कुणाला तरी जाऊन असं ज्याच्याकडं जास्त गाय येते त्यांना जाऊन विचारा की ह्यात परवडतं का. ती माणूस तुम्हाला 100% काय म्हणणार माहिती आहे का, नाही काय परवडत नाही, गाय नसलेल्या बऱ्या पण आता पाळायच्या म्हणून पाळायच्या, असं बरंच वाक्य असतं बरं का त्यांचं. असं मी ऐकलंय. तर अशी बोलते ती. मला पण लय वेळा तशी बोलले ती, गायत काहीच राहत नाही. आणि जर्सी गायींवर ना
शिक्काच पडलाय की जर्सी गायेत शेणसुद्धा राहत नाही. पण मनापासून जर आपण व्यवसाय केला ना तर खरंच गायींमध्ये भरपूर प्रॉफिट राहते. फक्त आपण व्यवस्थित करणं महत्त्वाचं असतं. असं जिथल्या तिथं आणि स्ट्रिक्टमध्ये केलं पाहिजे. असं कसं पण करायचं, लक्ष द्यायचं नाही, द्यायचं सोडून लगेच दुसऱ्या कामाला, तसं नाही. एक अर्धा तास तुम्हाला जास्त जाऊ द्या, पण काम एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. त्यांची वैरण खाल्ली का, पेंड खाल्ली का, बारली खाल्ली का, ही सगळी काळजी घेतली पाहिजे. तिचं रवंत केलाय का, ती व्यवस्थित आहे का, असं सगळं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मग बघा कुठंतरी आपल्याला प्रॉफिट भेटतं. तर इथं ना आम्ही एकदम वरचं शूट काढले, आभाळातलं वातावरण किती मस्त वाटत होतं. मग तिथलं थोडंसं शूट घेतलं आणि मग इकडं ना थोडासा नातूंचा व्हिडिओ आलता. तर म्हणलं चला आज आपण दाखवूया. बघा किती आनंद झालाय आणि किती छान नाचते ती. आता ही बारका बघा तुम्ही, एवढा बंद झालाय ना नाचत 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 अक्षरशः पडलाय ती, तरी पण उठून परत येऊन नाचायला लागलाय. मला तर एवढं हसायला येतं ना. याचा व्हिडिओ मी दिवसात 1-2 वेळा तरी बघते. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा. श्री स्वामी समर्थ.